श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो नमस्कार. तरंगत आहे आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर. दाखवलेल्या वाटेवर आम्ही चालतो, फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. भक्तांनो बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भक्तांनो बाळूमामा आज तुम्हाला बोलत आहेत. अरे मुला, या संदेशाकडे पहा, दुर्लक्ष करू नकोस. अरे मुला, तुझा किमतीचा वेळ देऊन माझा फक्त हा संदेश 7 मिनिटे ऐकून बघ. तुला तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे. अरे मुला, जर का तू माझ्या या मताशी सहमत असतील तर भक्तांनो कमेंटमध्ये होय बाळूमामा मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करून आजचा हा दैवी संदेश भक्तांनो तुम्ही 7 मिनिटे ऐका फक्त. मित्रांनो कृपया करून आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका. नेहमीपेक्षा आजचा संदेश असा काहीतरी आगळा वेगळा आहे आणि हा संदेश तुम्हाला खूप आवडेल अशी माझी खात्री आहे 100%. भक्तांनो लक्षात ठेवा. अरे मुला, असा चेहरा पाडून बसू नकोस रे. तुझा जीवनात लवकरच आनंद, ऐश्वर्य, आशीर्वाद, धनप्राप्ती, सुख समृद्धीचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. तुझे जीवन भक्तांनो पुढील मार्गाने पुढील स्तरावर जाणार आहे. तुझे सगळे काही तुझ्या मनासारखे होणार आहे. अरे मुला, तुला नवीन नोकरीच्या संधी सुद्धा मिळणार आहेत. तुझ्या मध्येच नवीन पैशाचा मार्ग सुद्धा तुला मिळणार आहे, ज्याने की तुझी परिस्थिती नक्कीच सुधारेल. बाळूमामा सांगतात, माझ्या मुला, या आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म कर, अनाथांचा हात धर, चुकलेल्यांचा मार्ग दाखव, चुकलेल्यांना भुकेल्यांना अन्न घाल आणि चमत्कार बघ. बाळा, मी तुला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडू देणार नाही. फक्त तू सत्कर्म मार्गाने, चांगल्या मार्गाने तू तुझे काम करत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. मित्रांनो भक्तांनो, म्हणूनच म्हणावंसं वाटतं, बाळूमामा शरण आलो मी तुझ्या दारी, मामा शरण आलो मी तुझ्या दारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुझ्या चित्तेमध्ये माझे नामस्मरण करत राहा, मग बघ तुझं जीवन कसं सोपं आणि सुंदर होईल. मित्रांनो आजच्या दैवी संदेशात बाळूमामा तुम्हाला काय बोलतात आहेत हे भक्तांनो लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणत आहेत, अरे भक्ता, आयुष्यामध्ये जीवनामध्ये संकटे आली म्हणून मनातली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून खचून जाऊ नकोस. या जीवनामध्ये कितीही मोठं तुम्हाला संकट येऊ दे, त्या संकटाला बजावून सांगा की अरे संकटा, मी ब्रह्मांडाचा सेवकरी आहे, मी बाळूमामांचा सेवकरी आहे. बाळा आहे रे, माझ्या ब्रह्मांडाच्या दारामध्ये तुझ्या कसल्याही संकटांना मी दूर करीन. मित्रांनो आयुष्यामध्ये संकट खूप मोठे आलं म्हणून घाबरू नका. संकटांना सांगा की आपले ब्रह्मांड नायक किती मोठे आहेत. आपल्या ब्रह्मांडाच्या दारामध्ये कसल्याही वाईट शक्तीचा, संकटाचा अजिबात चालावा चालत नाही, हे लक्षात असू द्या. म्हणूनच मित्रांनो आज अंतकरणातून कळकळीने मामांना म्हणायचं आहे की अहो अहो मामा, वाट चुकलोय थोडी, वाट दाखवा ना. अहो मामा, वाट चुकलोय थोडी, वाट मला दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवा ना. अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. अहो बाळूमामा, भूक लागली म्हणून थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना बाळूमामा. मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, पण आज एक शेवटचं वचन द्या ना. कधीही सोडणार नाही या बालकाची साथ तुम्ही मला वचन द्या. या बालकाच्या डोक्यावरचा हात कधी सोडणार नाही, या बालकाचा हात कधी सोडणार नाही, शेवट मला वचन द्या. भक्तांनो अडचणी आयुष्यामध्ये नाही तर आपल्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील बऱ्यापैकी अडचणी लांब निघून जातील, कधीच येणार नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून मुला आयुष्यात अडचणींना कितीही कंटाळून बसायचं नाही. भक्तांनो आता तुझं तूच ठरव. या जीवनामध्ये प्रेम, त्याग, समर्पण, विश्वास त्याच गोष्टींसाठी भक्तांनो बाळगाव्यात. जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमच्याशी प्रामाणिक असते. मित्रांनो आजच्या कलियुगातील एक सत्य परिस्थिती, एक घटना म्हणजे
तरुणपणी भक्तांनो वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस असे जीवनाचं समीकरण आजच्या कलियुगात चालू आहे. भक्तांनो जीवनामध्ये या आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. जे नशिबात होतं तेच घडत असतं. भक्तांनो काही नशिबावर सोडून द्या. भक्तांनो जीवन खूप चांगलं आहे, छोटं आहे तितकंच बहुमोल आहे. भक्तांनो लक्षात ठेवा, जीवन हे एकदाच मिळतं म्हणून भविष्याचा विचार करू नका. मित्रांनो फुलांना सुद्धा माहीत नसतं की उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे की स्मशानभूमीमध्ये जायचं आहे. म्हणून भक्तांनो भविष्याचा जास्त विचार करणं सोडून द्या. तुमच्या जीवनात सर्व चिंता, दुःख, अडचणी, सर्व संकट, सर्व काही मामांच्या चरणी समर्पित करा. भक्तांनो आणि तुम्ही तुमचे जीवन निसंकोचपणे चिंतामुक्तपणे होऊन जीवन जगायला शिका. मामा सांगतात, अरे भक्ता, अरे मुला, नाती जपण्याचा प्रयत्न कर. कारण भक्तांनो आजच्या युगामध्ये माणूस इतका एकटा पडलाय, एकटा चालला आहे ना, फोटो काढायला सुद्धा लेणी कल्ल्यात मिळतो. लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणून म्हणावंसं वाटतं की मरता तर केव्हाही येतं, मरण तर केव्हाही येतं. जगता आलं पाहिजे, सुख केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. भक्तांनो म्हणून कार्य करत राहा. चांगलं कर्तृत्व गोरं पाहिजे, रंग गोरा असला म्हणून मनातील काळजी काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता येतो. लक्षात ठेवा, मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, परंतु या जीवनामध्ये पूर्ण करता आलं पाहिजे, पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कुणीही राहतं. लक्षात ठेवा, झाकून राहता आलं पाहिजे. मन जीवनात ठेच ही लागतेच, पण ते सहन करता आली पाहिजे, सहन करता आली पाहिजे. मलमट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेड होत आलं पाहिजे. भक्तांनो कशाच्या बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. भक्तांनो जीवनाच्या लढाईत उणीव ही कायम भासत राहते, परंतु ही उणीव भरता आली पाहिजे. हस्ती आणि अश्रूंचा मिलापा करून आनंदी राहता आलं पाहिजे. आयुष्यात या जीवनामध्ये खूप सुंदर आहे हे जीवन, भरभरून जगता आलं पाहिजे हे जीवन. बाळूमामा सांगतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय बाळा, आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचे संकट येणार नाही आणि जरी आले तरी ते टिकणार नाही. त्यासाठी तुला सांगितलेल्या या गोष्टी करायच्या आहेत. माझ्या बाळा, जीवनात सतत नेहमी माझे नामस्मरण करत राहा, माझे चिंतन करत राहा. तुझ्या आयुष्यात या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचे विघ्न संकटे असो आणि तुला कशाचीच कमी पडणार नाही. बाळूमामा म्हणतात, भक्तांनो तुझ्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारण आहेत जे तुला समजू शकत नाहीत. भक्तांनो म्हणून बाळा, आज मी तुझ्याकडे हीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी येणार आहे, आलो आहे. माझ्या मुला, माझ्या भक्ता, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात समस्या का येत आहेत याची प्रमुख कारणे तुम्हाला माहीत नसतील किंवा असतील तर भक्तांनो तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काय करावे लागेल. तुमच्या आयुष्यातील पहिली कार्य म्हणजे जे तुम्ही साध्य करत आहात ते भक्तांनो या जीवनात म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी इतरांना सांगणे. बाळूमामा म्हणतात, अरे मुला, अरे माझ्या बाळा, जेव्हा तू तुझ्या या जीवनामधील आयुष्यामधील महत्त्वाच्या गोष्टी इतरांना सांगतोस म्हणून भक्तांनो तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस. तुम्हाला वाटतंय की तुमच्या गोष्टी भक्तांनो तुम्हाला वाटते की तुमच्या गोष्टी समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल, पण तुम्हाला अजिबात ही चूक आहे. जीवनामध्ये प्रत्येकाचे भक्तांनो मन समोरच्याचे स्वतःचे योगदान असते जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता. त्यामुळे भक्तांनो तुम्ही इतरांवरती विश्वास ठेवणं सोडून द्या. भक्तांनो तेव्हा तुम्ही तुमची सर्व खास गोष्टी सांगताना तेव्हा तुम्ही भक्तांनो कोणालाच सांगू नका या गोष्टी.
ही खास कळकळीची विनंती आहे. बाळूमामा सांगत आहेत सर्वांना लक्षात ठेवा. या गोष्टी खरंच कुणाला सांगू नका. तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही लक्षात ठेवा. विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा. मेंढी माऊलींना लिहा, टाईप करा. बाळूमामा आज मी तुम्हाला विचारतो, जेव्हा तुला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात हे तुला लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर असाच सगळ्यांनी या गोष्टींकडे लक्ष घेतलं पाहिजे भक्तांनो. ठीक आहे. तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं टाईप करा. भक्तांनो, बाळूमामाचं नामस्मरण करा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही 100% मांडू शकताय. ठीक आहे. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपले बाळूमामा समर्थ आहेत लक्षात ठेवा. तर हा संदेश तुम्ही मनापासून ऐकायचं काम करा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट लिहा. ठीक आहे. तर मित्रांनो, हा संदेश तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद. तसेच दुसरा संदेश ऐका भक्तांनो. ठीक आहे. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. नेहमी तुम्ही सत्याच्या वाटेवर राहा. ठीक आहे. जर तुम्ही सत्याच्या वाटेवरती राहाल तर बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये कायम राहणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर फक्त सतत मामांचे नामस्मरण घेत जावा भक्तांनो. तरच तुम्ही या जीवनामध्ये सुखी राहचेला, अन्यथा तुम्ही सुखी राहणार नाही लक्षात ठेवा. कर्म चांगले करा. तुमचे जीवन हे 100% सुखी राहील. त्यामुळे भक्तांनो, तुमचे काम महत्वाचं चांगलं ठेवत जावा. मामांच्या दरबारामध्ये जात जावा. मामांचा दरबार हा आदमापूर या गावात आहे. आणि भक्तांनो, मामांच्या मेतक्यामध्ये सुद्धा तुम्ही एक ना एक दिवस तुम्ही जाऊन या भक्तांनो. कारण मामाचा मेतक्यामध्ये खांब रोवलेला आहे. त्या खांबाचं तुम्ही दर्शन घेऊन येत जावा. सतत मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, मामांच्या त्या मेतक्याचं दर्शन घ्या. कारण त्या खांबामध्ये एवढी ताकद आहे भक्तांनो, 100% तुम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर 100% भेटणार. तुम्ही जर गेला त्या मेतक्यामध्ये तर तुम्हाला 100% त्या मेतक्यामधील खांबाचा आशीर्वाद मिळणार आहे भक्तांनो. त्या आणि मामांच्या भंडाऱ्यात सुद्धा एवढी ताकद आहे. तुम्ही फक्त त्या मामांचा भंडारा आदमापूर या गावी तुम्हाला घेऊन यायचा आहे. ठीक आहे. तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, तुमची सर्व संकटे दूर होण्यासाठी फक्त मामांचा जप करत जावा. रोज सकाळी उठून जप करत जावा भक्तांनो. तुम्ही मामांचा जप करत राहिला तर 108 वेळा तुम्हाला मामांचा जप करत आहे. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, तुम्हाला जप कशा पद्धतीने करायचा आहे हे ऐका. ओम बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः. अशा प्रकारचा तुम्हाला भक्तांनो जप करायचा आहे. सतत तुम्ही मामांचा जप करत राहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही भक्तांनो. त्यासाठी तुम्हाला जप करायचा आहे भक्तांनो. मामांचं नामस्मरण करायचं आहे. सतत मामांचं नामस्मरण करत जावा भक्तांनो. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कशाची सुद्धा तुम्हाला कमी पडणार नाही. कारण भक्तांनो, माझ्या आयुष्यामध्ये फक्त मामामुळे माझं आयुष्य चांगलं झालेलं आहे लक्षात ठेवा. हीच मी तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. ठीक आहे. तर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐका. फक्त 10 मिनिटे जरी ऐकला तर भक्तांनो लय झाली. कारण मामांचं भक्ती आणि मामांची शक्ती या संदेशामध्ये, या संदेशाच्या मार्गातून मी तुम्हाला सांगितलेले आहे भक्तांनो. ठीक आहे. तर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐका. पूर्ण ऐकला तर तुम्हाला 100% यशही मिळणारच. ठीक आहे. आणि तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून
आभारी मानतो मी सर्वांचे. ठीक आहे, तर भक्तांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आचेला तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा.